डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। कोल्हापूर गावातील घटना अत्यंत भयावह। ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्या, रोहित पवार यांची मागणी। सरकारने आता एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ शक्ती कायदा लागू करावा, अशी रोहित पवार यांचं ट्विट। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार। सूत्रांची माहिती, 4 वर्षांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ नाही, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीही 50 रुपयांनी वाढल्या। सूत्रांची माहिती, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य। आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येणार नाही, संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा। आमदार महेश शिंदेंची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नाही, महेश शिंदेंबाबत एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाट यांचीही माहिती। बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली। सामना अग्रलेखातून टीका, परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज हे राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले, सामनातून बच्चू कडूंवरती हल्लाबोल। मजबुरी नाही तर परिस्थितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, आता धनुष्यबाणातून प्रहार होणार। सामनातून झालेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांचीही प्रतिक्रिया समोर। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार, सामनातून दावा, भाजपकडून अजितदादांचा पक्ष घेण्याची तयारी झाली आहे। शिंदेंचे आमदार उद्या भाजपमध्ये जातील, सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा। जळगाव महापालिकेच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर, वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल, बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता। TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज निर्णय, अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप, आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लागलं लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीनं बजावलं समन्स, येत्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार, बोंधू घरात नॉमिनी असल्याची देखील माहिती। नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदाराला 40 लाख रुपयांचा गंडा, कांद्याला आता जास्त भाव देणार असं सांगत घातला गंडा, फसवणूक केली तर व्यापाऱ्याविरोधात आता गुन्हा देखील दाखल। कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूप्रकरणी FDAचा खुलासा, तपासणीवेळी कलिंगडामध्ये कुठलीच भेसळ आढळलेली नाही, हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज। IT कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचं सांगत ड्रायव्हर तरुणाकडून तरुणीची फसवणूक, पुण्यातील ही घटना, लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप, आंबेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूर आणि तुळजापूर या ठिकाणच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका, विमानांच्या 100 फेऱ्या कमी करणार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय। देशभरातल्या लाखो मोबाईल्सवरती सायरन वाजला, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अलर्ट देण्यासाठी सरकारकडून ट्रायल, नागरिकांनी घाबरू नये, सरकारचं आवाहन। चलनातून बाद केल्यानंतर आता 2000च्या 98.41% नोटा बँकेत जमा, तर अजूनही नागरिकांकडे 6471 कोटींच्या नोटा शिल्लक, RBIची ही माहिती। राज्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात, नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार, डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत।
12वी बोर्डात यंदाही मुलींचीच बाजी. कोकणचा निकाल सर्वात जास्त. एकूण निकाल 89.79%. गतवर्षीच्या तुलनेत 2.9% निकाल घटला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन निकाल बघता येईल. नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. काल काही भागामध्ये पावसाची हजेरी तर पावसाची शक्यता असल्यानं तापमानातही मोठी घट. जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू. वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला मिळणार चालना. मुंबई गोवा महामार्गावरती सकाळपासून वाहनांच्या रांगा. खरवली ते मुगवली फाट्यापर्यंत 4 किलोमीटरच्या रांगा. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणला मोठी पसंती. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.